नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीरांची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या नवती या कथासंग्रहातील नवती या कथेचं वाचन करणार आहोत। आपल्या चॅनलवर नवीन येणारे असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बाजूची ती बेल आयकॉन सुद्धा दाबावी, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ताबडतोब मिळतील। श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता। नदीकाठी आलेली पाणवठ्याची पांद वाकडी तिकडी वळणं घेत गावात शिरली होती। तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपण होतं आणि त्या कुंपणावर रानवेली बहरल्या होत्या। रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती आणि वाऱ्याच्या तालावर नाचत होती। नवतीबाई त्या पांदींना डोईवर घेऊन गावाकडे निघाली होती। तिचं ते देखणेपण आणि तरुणपण त्या रानफुलांशी स्पर्धा करीत होतं। तिचं वय अवघं 17 वर्षाचं होतं। तिची ती गोरीने अटोपशीर काया उफाळून आली होती। त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडवलं होतं। तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव कोरीव होता। तिच्या सुंदर भुवयाच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावीत तद्वत जडले होते। सरळ नाक आणि निमुळती हनवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती। रुंद छाती, भरदार रोज, बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती। तिनं तंग कास घातली होती आणि ती दमदार पावलं टाकीत चालली होती। गेल्याच वैशाखात तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसापूर्वीच सासरी आली होती। ती काळगावात आली तेव्हा गावातील आयाबाया तिला पाहून संतुष्ट झाल्या आणि लोक म्हणत होते, जना म्हातारीला झकास सून मिळाली। नवतीबाई अंगणात आली। तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता। त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती। त्यांच्याकडे तिनं कौतुकानं नजर टाकली। त्याचवेळी बाजूच्या दगडाच्या खिळ्यावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती गरकन वळली, गालात हसली आणि घरात गेली। नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं। लगेच चूल पेटून ती स्वयंपाकाला बसली। घरात नवरा, सासू आणि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं। त्यामुळे तिच्या मागं तशी काही कामाची दगदग नव्हती। पण जना म्हातारीमुळे घरातील वातावरण जरा चावरं होतं। म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं, परंतु तिची नजर सलामत होती आणि कान जाग्यावर होते। लोकांना जना म्हातारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता आणि ती रागीट हेकट म्हणून प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव मांजरासारखा होता। ती क्वचितच घराबाहेर जात होती। ती कधी कोणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता। ती भिंतीला पाठ लावून बसली होती आणि नवतीकडे पाहत होती। नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता। तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करत होती। संपती दिसायला वाईट नव्हता। तो स्वभावानं शांत होता। तो बाहेरून येताना हसत येत होता, पण म्हातारी पुढे येताच तो एकदम वान मारित होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडं चोरून पाहत होता आणि त्यातच नवतीला नवल वाटत होतं। ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावच्या अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले होते आणि त्यांनी तिला पाहिली होती आणि त्याच दिवशीपासून नेवऱ्या जगदळ्याला नवतीचं वेड लागलं होतं। तो दिवसातून 4 वेळा घरी येऊन बसत होता, पण ज्यावेळी संपत्ती घरात नाही अशाच वेळी तो येत होता। तो रंगानं काळा होता। त्याचे डोळे वाटोळेने बटबटीत होते। नाक बसकं होतं आणि वरचे दात ओठाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता। तो त्या गावचा पैलवान होता। अधूनमधून दिन्या चौगुल्याही संपताच्या घरीत होता, पण संपत्ती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत फिरत होता, मग बसत नव्हता। पण नेवऱ्याचा खाक्या निराळा होता। तो आला की आयसपायस बसत होता। काय वहिनी, काय चाललंय, बरं आहे का, भाकरी केल्या का, कोरड्यास काय केलंय,
असे अनेक प्रश्न विचारित होता आणि विस्तव मागत होता. आणि विस्तव घेऊन नवती पुढं आली की तिच्या डोळ्यात रोखून पाहत होता आणि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. ती विस्तव पुढं ठेवून वळली की तो तिची पाठमोड याकळती डोळे भरून पाहत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हेही तो विसरत होता. नेवऱ्या सोप्यात आला की नवती उगीच घाबरत होती. तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एखाद दिवशी घात करेल अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत होती. नवतीनं स्वयंपाक आटपला आणि ती संपत्तीची वाट पाहू लागली. तोच संपत्ती रानातून आला. त्यानं चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला तशी नवती भाकरीच्या बुटीकडे झेपावली. भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गुरगुरली, तो भाकरी वाढू नका. हे ऐकून नवती चकित झाली. जागीच थपकून तिनं संपत्तीकडे पाहिलं. तिनं कशा पाय वाढायचं नाही? संपत्तीनं पडक्या वाजत विचारलं. म्या वाढायचा? मी वाढणार, म्हातारी बिथरलेल्या आवाजात म्हणाली. माकडासारखा चेहरा करून म्हणाली, घराची मालकीन मी आहे आणि आज पातूर तुला कोणाला भाकरी वाढली? बायको घरात येतात जुन्या दिवशी विसरू नका. तिनं काय करायचं? पुन्हा संपत्तीनं हिंमत करून विचारलं. आणि म्हातारी म्हणाली, तिनं दळायचं, मळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं. नवती भेदरून ते सारं ऐकत होती. बरं, पण हे असं किती दिवस चालणार? संपत्तीनं किंचित कडक स्वरूपात विचारलं. माझ्या जीवात जीव आहे त्यावर असं चालणार, म्हातारी नाक फिंदरून बोलली आणि उठून त्याला जेवण वाढू लागली. नवती ऐकत होती, पाहत होती आणि रडत होती. तिला माहेरची आठवण झाली आणि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरात मुळीच सुखी होणार नाही. संपत्ती कसे तरी 4 घास गिळून उठला आणि म्हणाला, आई, उद्या गावचा बाजार आहे आणि मळ्यात 2 पाटी वांगे तोडायचे आहेत. त्याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? तोडायची, म्हातारी ठसक्यानं बोलली. पर मला दुसरी कामं आहेत की, सुनेला पाठव मळ्यात, ती तोडील वांग. नाही 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 बरं, म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्ती पुढं नाचवीत म्हणाली. नव्या नवरीला रानात पाठवणं बरं नाही, भूताखेताची भीती आहे. वंगाळ असता येते, नाही ती पिढा व्हायची. असं का? मग रोज सांज सकाळ ती नदीला जाते तेव्हा तुझी भूतखेते कुठं जातात? संपत्तीनं विचारलं. आणि ती खास्ट म्हातारी तरकटून म्हणाली, बालिस्टर व्हायच्या नादाला लागू नकस, आणि आजच हे बळ कसं काय आलं तुला? संपत्ती पुढं काहीच बोलला नाही. तो गुमान निघून गेला. दिवसाच्या मळ्यात महिन्याचे मणी गुंफले जात होते. सर्व काही बदलत होते, पण नवतीच्या जीवनात कसलाच बदल होत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पतिसुख लाभलं नव्हतं. त्यासाठी ती आसुसलेली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळत नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून जात होत्या. फक्त संपत्तीकडे ती पाहत होती आणि दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपत्ती नवतीच्या आहारी जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपणाला वाईट दिवस येतील. दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील अशी तिला भीती वाटली होती आणि म्हणूनच ती दोघांना एकमेकाशी बोलू देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवण झालं की नवती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी दारात येतात ऐन वाटेतच आपलं अंथरूण टाकीत होती आणि संपत्ती सोप्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक आडाणा लावून घेत होती. नेवऱ्या जगदळ्याचं सुलूक घोटा चालूच होतं. तो न चुकता येत होता, नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून एका संधीची वाट पाहत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरीत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा तो विचार करीत होता. दुपार झाली होती. म्हातारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्या घरात भेदरली होती. संपत्ती अजून आला नव्हता म्हणून ती त्याची वाट पाहत होती. त्याचवेळी ती नेवऱ्याला विसरत नव्हती आणि संपत्ती आधी येणार की नेवऱ्या आधी येणार असं म्हणत ती त्या दोघांची वाट पाहत होती.
म्हातारी घरात नाही अशा वेळी नेवऱ्या आला आणि त्याचवेळी संपत्ती आला तर त्याला काय वाटेल, तो काय अर्थ काढील या विचारानं ती गांगरली होती. परंतु प्रथम संपत्तीच आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठली, बावरली, त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या गालावर हसू फुललं. आई कुठे गेली, संपत्तीनं विचारलं. बाहेर, तिनं मान खाली घालून उत्तर दिलं. आणि संपत्ती म्हणाला, नव्हते, तू अशी का झाली आहेस? कशी? ती दातात पदराचा शेव धरून हुंकारली. म्हणजे दिवसानुदिवस खंगायला लागली आहेस, संपत्ती म्हणाला. तू आलीस तेव्हा कशी दिसत होतीस आणि आता कशी आहेस? वाईस आईनं तोंड बघ की. त्या शब्दाने तिच्या काळजाचा ठाव घेतला आणि तिचे ते सुंदर डोळे भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक भासू लागली. सुंदर स्त्री हसताना तशी रडतानाही सुंदर दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर रूप पाहून संपत्ती भान हरपला. म्हातारीचं भूत विसरला आणि त्याच्यातला पती जागा झाला. त्यानं पुढं जाऊन तिला जवळ घेतली, हृदयाशी धरली, घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शानं आणि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली आणि त्याला बिलगली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा, मला या मिठीतच मरण येऊ दे. आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठाने तिचे ओठ बंद केले आणि मग म्हणाला, खोळी कुठली, असं परत बोलू नका. त्या प्रसंगाने ती पुलकी झाली. तिचं खचलेलं मन सरळ झालं. करपलेल्या आशेला नवी पालवी फुटली. तो अपार आनंद हृदयात घेऊन तिनं संपत्तीला जेवण वाढलं. त्या नादात ती म्हातारीला पार विसरून गेली. संपत्ती जेवला आणि अजून आलाच नाही असं आईला सांग, असं सांगून नवतीबाईला सुचवून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली. घरावर कुणीतरी दरोडा टाकला नाही असा चेहरा करून नवतीबाईकडे पाहिलं आणि म्हणाली, संपत्ती आला का? नाही अजून, नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा म्हातारीला बरं वाटलं. आपली चोरी झाली नाही असं म्हणत तिनं जेवण बांधलं आणि एका पोराकडे देऊन तिला संपत्तीकडे पाठवलं. आणि आता संपत्ती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारत बसली. आणि गपकन नेवऱ्या घरात आला आणि हर्षभरीत नवतीला पाहून विचारात पडला आणि घरात म्हातारी नाही हे बघून निर्धास्त झाला. त्यानं बैठक मारली आणि नवती त्याच्याकडे पाहू लागली. ती भ्याली होती. नेवऱ्यानं विस्तव घेऊन विडी पेटवली. एक झुरका मारून धूर सोडीत त्यानं नवतीकडे नजर टाकली. ती त्याच्याकडेच पाहत होती. दोन नजरा टक्करल्या. त्याचवेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला. तसा तिच्या काळजात सरकन धसका बसला. ती कावरी बावरी झाली. आता पुढं हा काय करणार याचा विचार करू लागली आणि नेवऱ्याचा काळीज धडधडू लागलं. डोकं सुन्न झालं. त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावीळ होऊ लागला. तिच्याकडे झेपावू लागला. कान बधीर झाले. नवती त्याच्यापुढं तशी उभी होती. तिला नेवऱ्याचं पिसाट झालेलं मन समजलं होतं आणि ती पळून जायचा विचार करत होती. तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरून खाली उतरला. ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंदी उतरली. त्याचे विचार पळाले आणि बरं जातू म्हणून तो उठला. परंतु म्हातारीच त्याला म्हणाली, का रे बाबा, बस की, एवढी घाई का? तशी घाई नाही खरं, असं म्हणून तो पुन्हा खाली बसला आणि नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाना निवडीत बसली. आज आपल्यावर एक बिकट प्रसंग गुजरणार होता, पण तो टळला असा विचार करू लागली. नवतीबाई बाहेर गेल्यामुळं नेवऱ्याचं चित्त लागेना. तोही उठून गेला. तेव्हा नवतीच्या जीवात जीव आला. पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. नेवऱ्याची ती आगळी संपत्तीच्या कानावर कशी घालावी याचा ती विचार करू लागली. ही कागाळी नवतीनं संपत्तीला सांगितली नाही, कारण जर माझी तक्रार कोणी कानावर घेतली नाही आणि सारंच पारडं माझ्या अंगावर उलटलं तर काय, हा तिला पेच पडला होता. परंतु एक अपराध पचल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता. ती आपल्यावर फिदा आहे अशी त्यानं समजूत करून घेतली होती आणि तो रोज नेमानं येत होता. आला की गपकन डोळे मारूनच म्हणत होता, काय वहिनी, भाकरी खाल्ली का?
जरा तुमच्या हातचं कोरड्यास मला खाऊ वाटतंय, केव्हा देणार? द्या की, खाऊ द्या, उगाच नाही म्हणू नका. नवतीनं त्याच्या बोलण्यातली खोच जाणली होती. ती काहीच बोलली नाही. तेव्हा त्यानं विडी तिच्या रोखाने फेकली. म्हणाला, तेवढी विडी पेटून द्या. तरी नव्हती तशीच उभी होती. तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भुया सोडून म्हणाली, अगं ऐकू येत नाही का? त्याला बिडी पेटून दे की, आणि कोरड्यास केव्हा तरी दिन म्हणून सांग. आता कहर झाला. नव्हती घाबरली. नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कुणीतरी ऐकणार नाही. नव्हे तर त्यानं माझी आबरू जरी घेतली तरी या दुष्ट म्हातारीला खरं वाटणार नाही. याबद्दल तिची खात्री झाली आणि पटकन ती विडी पेटून उचलून चुलीत पेटवली आणि नवऱ्यापुढं धरली. आणि ती विडी घेताना नेवऱ्यानं तिचं बोट चिमटीत धरून करकन दाबलं. त्यामुळं विंचू चावावा तशा तिच्या सर्वांगात कळा गेल्या. तिच्या काळजाचं पाणी झालं आणि ती सोप्यात जाऊन रडू लागली. बरं काकू, चलतो मी, असं म्हणून नेवऱ्या उठला. आणि म्हातारी म्हणाली, जा, पर केव्हा बी ये आणि नव्हतीच्या हातचा कोरड्यास हातच खाऊन माझा बरं का. हे ऐकून तर आपलं नक्कीच डोकं फिरणार असं नव्हतीला वाटू लागलं. नेवऱ्या गेल्यानंतर ती खालचा ओढ दाताखाली धरून चावीत घरात गेली. आणि तिचं मन तिला सांगू लागलं, ही म्हातारी हलकट आहे, हिचा हेतू फार वाईट आहे, ही तुला नरकात घालू पाहत आहे. त्यासाठीच ही येईल त्या टक्याला घरात बसा म्हणते. तू आपल्या आबरूला काडी लावून घेऊन कोणाही टक्याला आपला देह अर्पण करावा, पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठी धडपड दिसते. आपल्या मालकाकडे नजर टाकलेली या म्हातारीला चटकन दिसती, पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं ते दिसलं नाही. याचा अर्थ काय? आणि मग तिचा आत्मा आक्रोश करू लागला, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? काहीच कळत नव्हतं तिला. त्याच दरम्यान नवतीबाई आणि नेवऱ्या याविषयी गावात चर्चा सुरू झाली. गल्लीबोळातून भूमकांचं भूत नाचू लागलं. संपत्तीच्या घरी नेवऱ्या का जात असेल याबद्दल जो तो डोकं खाजू लागला आणि त्याच्या मनानं अर्थ काढू लागला. शेवटी दोन अर्थ लोकांना लागत होते. काहींचं मत होतं की नेवऱ्या नवतीला भाळलाय, तर काहींना वाटत होतं की नवतीनंच नेवऱ्याला नादी लावलाय. पण तिसरं एक मत होतं ते घातकी होतं. काही लोक म्हणत होते, बायला बायकांची जात वांगाळ, नुसती ताज्या घोड्यावरची गोमाशी. बिजलीवाणी नव्हती, भूताच्या कागळ्यात पडल्या. हळूहळू भूमिका दिन्या चौगुल्याच्या कानावर गेली आणि त्याला धक्काच बसला. मग यातील खरं पडताळून पाहायचं असा त्यानं निश्चय केला आणि त्या दिवसापासून तो नेवऱ्याच्या पाळतीवर राहू लागला. नेवऱ्या संपत्तीच्या घराकडे गेला की चौगुल आसपास घुटमळू लागला. तो बहिरी ससाण्यासारखा तळपू लागला. पण नेवऱ्याचा नेम टळत नव्हता. तो संपत्तीच्या घरी जात होता, म्हातारीशी बोलत बसत होता, बिडी नवतीबाईकडे फेकीत होता आणि घेतेवेळी तिचं बोट जरा जोरानं दाबत होता. आणि मग ती सोप्यात जाऊन रडत होती. रात्र झाली होती. म्हातारी मेल्यागत पडली होती. संपत्ती सोप्यात झोपला होता आणि नवतीबाई अंथरुणावर तळमळत होती. नेवऱ्याची आगळीक संपत्तीला कशी सांगावी याचा ती विचार करत होती. मध्यान रात्र उलटली, सर्वत्र सामसूम झाली आणि आताच बाहेर जाऊन सर्व प्रकार संपत्तीला सांगायचा असं तिनं विचार केला. ती हळूच उठली. म्हातारी झोपल्याबद्दल खात्री करून घेतली आणि दाराचा आडाणा सारून ती सोप्यात गेली. संपत्तीला जागा करून म्हणाली, उठा की बाईच. नव्हते, काय गं, काय झालं? त्यानं विचारलं. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती हळूच बोलली. संपत्ती उठला आणि म्हातारी खोकली. तसा संपत्ती चमकला. म्हणाला, आता नका, म्हातारी जागी आहे, उगाच दंगा करेल. उद्या भुईमुगात कुळव आहे, तिकडे ये आणि मग सांग. बरं. नवती उठली. तिनं दार लोटलं, पण दार आतून बंद होतं. ती परत येऊन म्हणाली, अहो, सासूबाईनं आडाणा लावला आहे. असं? संपत्ती संतापला.
त्यानं बाहेरनं कडी लावली आणि म्हणाला, नव्हते झोप ये. आणि नव्हती त्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली. तिच्यावर अमृत वर्षाव झाला. ज्या सुखासाठी ती चरफडत होती ते तिला अचानक प्राप्त झालं. घरात म्हातारी जागीच होती. नव्हती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशाने तिनं आतून दार बंद केलं होतं. पण उलट प्रकार झाला होता. नव्हतीला शिक्षा व्हायच्या ऐवजी आनंद मिळाला होता. म्हातारी पुष्कळ उशीर वाट पाहिली नव्हतीची आणि संतापून दार उघडू लागली. पण दार बाहेरून बंद होतं. मग ती, नव्हते दार उघड, अशा हाका मारू लागली. नव्हती घाबरली. संपतीनं दार उघडलं. दार कोणी बंद केलं? म्हातारी गुरकली. म्या बंद केलं, संपती उत्तरला. का बंद केलंस? म्हातारीने विचारलं. तू का आतनं अडाणं लावस? त्यानं उलट सवाल केला. ही रांड कुठं गेली होती? म्हातारी म्हणे. माझ्याकडे आली होती, संपती बोलला. कशाला? म्हातारीचा स्वर चढू लागला. माझी बायको म्हणून, त्यानं उत्तर दिलं. मग चोरून का आली? म्हातारी कावली. मग काय गावात दौंडी पिठात यायचं होतं काय तिनं? संपती भडकू लागला. तू तिची सासू आहेस, सवत नवं. मग म्हणणं काय आहे तुझं? म्हातारीनं तापून विचारलं. आणि संपती म्हणाला, तुझं हे वागणं मला पसंत नाही. जर तू अशीच वागणार असशील तर मी बायको घेऊन कुठे बी राहीन. पण जमीन माझी आहे, म्हातारी बोलली. मला नका तुझी जमीन. घेऊन बस आणि दत्तक घेऊन जग, संपतीनं निर्वाणीचं सांगून टाकलं. आणि ते ऐकून म्हातारी नरमली. बरं, सकाळ बघू, असं म्हणून घरात गेली आणि पुन्हा दार लावून गपचिप पडली आणि नव्हती बाहेर झोपली. सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही. त्यामुळं नव्हतीला धडकीच भरली. आता ही म्हातारी कोणाशी तरी माझा संबंध जोडून नक्कीच माझ्यावर सूड घेणार असे तिला वाटू लागलं. संपत्ती न्याहारी करून शेताकडे निघाला. म्हणाला, आई, भुईमुगात कुळव आहे, आज नव्हतीला भाकरी घेऊन पाठव. नाही बरं, हाताचा पंजा हलीत म्हातारी म्हणाली. माझी सून रानात जाणार नाही. त्यावर संपत्ती काहीच बोलला नाही. सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो रानात गेला. दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडे पाठवली आणि तो काम टाकून घरी येऊ नये असा बंदोबस्त करून मोकळी झाली. आणि कावळा टुबुक करून यावा तसा नेवरा जगदळा आला आणि आपल्या रोजच्या जागेवर ऐटीत बसला. त्यानं नव्हतीकडे नजर टाकून आदमास घेतला आणि म्हातारीला चुचकरीत एक विडी नव्हतीकडे टाकली. नव्हतीला त्याची कल्पना होतीच, पण तिचा नाईलाज होता. तिनं बिडी उचलली आणि म्हातारी खाली पाहून तंबाखू सोडू लागली. आणि बिडी घेतेवेळी नेवऱ्यानं तेच केलं. तिचं बोट दाबलं आणि मग नव्हती उठून सोप्यात जाऊन रडू लागली. थोड्या वेळानं दिन्या चौगुले आला. त्याला पाहून नेवऱ्या काचबारला. पण म्हातारी म्हणाली, एकी र पोरा. नेवऱ्याला घरात बसलेलं पाहून दिन्याचं डोकं फिरलं होतं आणि सोप्यात नव्हती रडत बसलेली पाहून त्याला संशय आला होता. काकू, मी कामाचा माणूस आहे, कैकाड्याचं मोकळं डुक्कर नव्हं, असं म्हणून तो गेला. आणि त्याच दिवशी दिवस मावळाच्या बेतात होता. नव्हतीबाई घागर भरून नदीकडून येत होती आणि त्याच पांदीत दिन्या नदीकडे निघाला होता. त्या दोघांची गाठ पडली. दिन्यानं तिला थांबवली आणि म्हणाला, एक गोष्ट विचारू? हो, विचारा की, ती थांबून बोलली. दुपारी रडत होतीस. कर्म माझं, नव्हती रडवा चेहरा करून म्हणाली. नेवऱ्या रोज येतो, डोळा मारतो आणि मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट दाबतोय आणि असं रोज चाललंय. तिनं बोट पुढं केलं. ते रक्ताळलेलं होतं. म्हातारीला दिसत नाही का? दिन्यानं विचारलं. ती दिसून आंधळी झाली. ठीक आहे, जा, एवढं बोलून दिन्या चालू लागला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्याने आपली अर्धी वाटचाल पूर्ण केली. करकरीत दुपार झाली. म्हातारीनं संपत्तीची भाकरी रानात पाठवली आणि आपण आळीत एका घरात येऊन बसली. शेंगाची सुगी म्हणून लोक सर्व रानात गेले होते. गाव निर्जन झाला होता. नव्हती एकटीच घरात बसली होती. आता नेवऱ्या येणार या विचाराने तिला हुडहुडी भरायची पाळी आली होती. ती सशाप्रमाणे कान टवकारून पाहत होती. तोच नेवऱ्या आला.
घरात म्हातारी नाही हे पाहून त्याला आनंद झाला. आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडे पाहू लागला. नवती उभी होती, पळायचा विचार करत होती. काय वहिनी, मग केव्हा देणार कोरड्यास? त्यानं रोखून पाहत विचारलं. दिन केव्हा तरी, ती भीत बोलली आणि नेवऱ्याच्या देहाला काळी लागली. त्याचं रक्त पेटलं. तो एकांत, ती देखणी नव्हती आणि दिन केव्हा तरी हे उत्तर. त्यानं तो क्षणात वेडापिसा झाला. त्याचे कान बंद पडले आणि तो बेबंद झाला. तो चटकन उठला आणि त्यानं नवतीवर झडप घातली. गपकन तिचं तोंड धरून तिला पुढं ओढली. त्याचा देह कापत होता. त्याचे हात थरथरत होते व त्याच्या मिठीत नवतीला कापरा भरलं होतं. ती सुटण्यासाठी धडपडत होती. इतक्यात दिने आला. त्यानं घरात येतच एक जोरदार लाथ नेवऱ्याच्या कमरेत घातली. तसा तो नवतीला सोडून वळला, तोच त्याच्या गालफाडात एक वजनदार दणका बसला. त्यानं तो कोलमडला आणि सापळ्यातून उंदीर पळावा तसा तो उठून पळाला. मग दिने म्हणाला, वहिनी, ही भानगड कोणाला सांगू नका. बरं नाही सांगत, पण तुम्ही कुठं बोलू नका, नाही तर माझं नान्न उठल. नवरी हातापायातील कापरा आवरीतनी पदर सावरीत म्हणाली, तुम्ही देवासारखं आलात म्हणून आज माझी आबरू वाचली. मी बी कुठं बोलत नाही, दिने म्हणाला. मी देव होऊन क्षण आलो होतो खरं, पर आता यम होऊन क्षण जातोय. गप बस. एवढं बोलून दिन्या चौगुला गेला आणि नवती रडत बसली. आणि सकाळी उभा गाव थरारला. सर्वत्र एकच आरोळी आली. अरा लेका पळा, अमराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतलाय, पळा पळा. आणि गावातील लहान थोर माणसं बाया सगळेच अमराईकडे पळू लागले. माणसांनी अमराई फुलली. एका फांदीला नेवऱ्याचं मडं लोंबकळत होतं. त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता. लोक पाहत होते. भडवीच्याने हे असं का केलं अशा शिवाय देत होते. शेवटी पाटील आला आणि आवासून पाहू लागला. त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला आणि दुपारी फौजदार आला. मग पंचनामाच्या वेळी नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत, मी फार पाप केलं म्हणून गळफास लावून जीव देत आहे, कोणाला त्रास होऊ नये, असा मजकूर होता. नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बिराड गेलं. एकाच रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला असा, त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली. नेवऱ्याचा जीव कोणत्या यमानं घेतला हे फक्त तिलाच माहीत होतं. तो दिवस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला. नेवऱ्याच्या मृत्यूनं जना म्हातारी व्हायवी झाली. ती भाकरी खाऊन उठताच आपलं अंथरूण घेऊन सोप्यात गेली आणि म्हणाली, संपती, आजपासून तू घरात निज, मी सोप्यात बरी आहे. दिवस वंगळ आल्या ती. ते शहाणपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं आणि त्या दिवसापासून संपतीच्या घरातील वातावरणात नवं संगीत निनादू लागलं. धन्यवाद.